गरिबीन गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची। अहो वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची, अन घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची। गावदारीला येताच कळी कोमिजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्राची, वचनाची दागिन्यानं मडून काढायची, आणि बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज वज्रटे गळ्यात माळ पुतळ्याची, हातात गोखर पायात मासोळ्या, दंडात येळा नाकात नथ सर्जाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची। छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची, मैना खचली मना मैना खचली मना, मैना खचली मनात, मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात, ती हो रुसली डोळ्यात, ती हो रुसली डोळ्यात, नाही हसली गाला, हसली गालात। काय विद्यार्थी मित्रांनो, आवडलं ना हे लोकसंगीत? काय म्हणता, आवडलं? चला तर या प्रसिद्ध लोकशाहीर लोक कलाकार विठ्ठल उमप यांचा पाठ क्रमांक 7 अण्णाभाऊंची भेट या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। पाठाची प्रस्तावना, दोन विद्वान व्यक्ती, एक विश्वविख्यात साहित्यिक आणि दुसरी शाहिरी गायक, दोघांनाही एकमेकांच्या विद्वत्तेविषयीचा मोठा आदर या पाठामधून दिसून येतो। अण्णाभाऊंची भेट या पाठामध्ये शाहीर विठ्ठल उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे। अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय शाहीर आणि प्रसिद्ध कादंबरीकार होते। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला। त्यांचे खरे नाव तुकाराम भाऊ साठे, पण अण्णाभाऊ साठे या नावानेच एक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। 27 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत। 34 उपन्यास, 13 नाटक, काही पोवाडे, 35 कादंबऱ्या, अनेक कथा, 14 वग नाटिका आणि एक प्रवास वर्णन असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। हे साहित्य वाचून प्रश्न पडतो, अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण किती बरे झाले असावे? कोणत्या विद्यापीठाची PhD त्यांनी प्राप्त केली असावी? अहो, कसली PhD आणि कसली शाळा! इयत्ता पहिलीमध्ये 1च वर्ष अण्णा शाळेत गेले। जातीयवादाच्या घोर अपमानाला कंटाळून त्यांनी शाळा सोडली आणि लेखणी सुरू केली। पुढे ह्याच लेखणीने अण्णांनी नावे ठेवणाऱ्या समाजाच्या तोंडात चांगलीच चपराक मारली। अण्णांचे साहित्य देश विदेशात पोहोचले। देश विदेशात अण्णांचे साहित्य लोकप्रिय झाले। अण्णा म्हणजे एक साहित्य परिषद म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही। अण्णाभाऊ साठे यांची सुलतान ही कादंबरी रशियन लोकांना खूप आवडली। अमरावतीच्या तुरुंगात भेटलेला हा सुलतान कथारूपाने अण्णाभाऊ साठे यांच्या आधी रशियात पोहोचला, म्हणून सुलतान फेम अण्णाभाऊ साठे असे मजकूर छापताना लिहिले जात असे। अण्णाभाऊ साठे म्हणजे एक झंझावाती व्यक्तिमत्व होते। सर्व सुखयुक्त जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव्य केले आणि त्यांच्या जगाचे प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले। गोरगरिबांविषयी असलेली सहानुभूती आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठामधून होतो। प्रस्तुत पाठ हा फुबाई फू या आत्मचरित्रातून घेतलेला आहे। पाठाचे लेखक विठ्ठल उमप यांचा परिचय, जन्म 1931, मृत्यू 2010, प्रसिद्ध लोकशाहीर, लोक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते। त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत। त्यांनी 10 चित्रपटांमध्ये कामही केलेले आहे। पोवाडा,
बहुरूपी, भारूड, भजन, गण, गवळण, कवणे, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाप्रकार तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच प्रकारांमध्ये त्यांनी लीलया संचार केला. त्यांचे फूबाई फू हे आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बाया दार उघड या कलाकृती, उमाळा हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले आहे. त्यांना 1996 साली महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार तसेच 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनो, पाठाचे आपण प्रकट वाचन आणि स्पष्टीकरण पाहूयात. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिरागनगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. सुप्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे हे मुंबईतील घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडीत राहत होते. शाहीर विठ्ठल उमप यांचे कार्यक्रम त्या काळामध्ये आकाशवाणीवर चांगलेच गाजत होते. दीनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला विठ्ठल उमप पुढे नेऊ शकणारे होते म्हणून अण्णाभाऊ साठे यांना विठ्ठल उमप यांना भेटण्याची ओढ लागली होती. तर विठ्ठल उमपांना देखील अण्णाभाऊंना भेटण्याची ओढ होती. तशामध्येच अण्णाभाऊ साठे यांनी भिकाजी तुपसौंदर यांच्या मार्फत मला चिरागनगरात येऊन भेटा असा निरोप विठ्ठल उमप यांना पाठवला. तर विद्यार्थ्यांनो, एका शब्दात उत्तरे लिहा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, आकाशवाणीवर कार्यक्रम गाजवणारे कोण? विठ्ठल उमप. प्रश्न क्रमांक 2 आहे, चिरागनगरात भेटायला बोलवणारे कोण? अण्णाभाऊ साठे. प्रश्न क्रमांक 3, अण्णांचा निरोप घेऊन येणारे कोण? भिकाजी तुपसौंदर. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिरागनगरीची खास खळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वनालेला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगाना असंच मोहर जावा, तिथं चहावाल्याचं हाटील हाय. अंग त्याच्याच मोरल्या अंगाला विचारा, तिथं जयवंतबाई राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. त्यावरती बाई म्हणाली, अव मग मी तेच की सांगतीया. अव जयवंतबाई हाय ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडन. चिरागनगरातली ही वाट सदा न कदा चिखल पाण्यात लोळत पडली. कडकडनच जावा. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? त्यावर तो चहावाला बोलला, ओ क्या वो 5वा झोपडा है ना, वहाच अण्णा रहता है. त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्राक म्हणजे बनियन घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला.
विठ्ठल उमप दुसऱ्या सायंकाळी चिराग नगरीची ही ओबडधोबड वाट तुडवत अण्णाभाऊंचे घर विचारत विचारत अण्णाभाऊंच्या झोपडीत पोहोचले. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच म्हणजे उमपांसारखी काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानच बाहेर आली. अण्णांनी मोडक्या बाजेवर विठ्ठल उमपांना बसण्यास सांगून त्यांचं आदरातिथ्य केले. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्राक म्हणजे बनियन घातलं आणि दोघेही बाहेरच असलेल्या एका झोपडीतल्या चहावाल्याच्या हॉटेलात गेले. लेखक विठ्ठल उमप यांनी इथे अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष सांगितले आहे. तर विद्यार्थ्यांनो, परीक्षेमध्ये कृती क्रमांक 1 अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष सांगा असा प्रश्न विचारला जातो. तर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष क्रमांक 1 4.5 फूट उंचीची काळी सावळी मूर्ती. अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष क्रमांक 2 आपले मळके गंजी फ्रॉक पुन्हा अंगात घालणारे. त्या चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव. मला राहावेच ना, तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट 1963 व 64 सालात झाली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. या उतार्यावरील गट्टी जमणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गट्टी जमणे म्हणजे मैत्री जमणे. तर या उतार्यावरील स्पष्टीकरण अण्णाभाऊ साठे आणि विठ्ठल उमप यांनी त्या चहावाल्याच्या हॉटेलामध्ये मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. अण्णाभाऊ साठे यांनी विठ्ठल उमपांना तुम्ही केव्हापासून गाता वगैरे वगैरे चौकशी केली. तर विठ्ठल उमप यांनी देखील अण्णाभाऊंना थोडंसं लाजत बुजत पण सर्व काही सांगून टाकले आणि त्यांच्या आयुष्याविषयी देखील विठ्ठल उमप यांनी जाणून घेतले. तर अशी ही दोघांची प्रत्यक्ष भेट. अण्णाभाऊंना देखील उमपांना भेटण्याची ओढ होती, तर उमपांना देखील अण्णाभाऊ यांना भेटण्याची ओढ होती. आणि तो सुदिन आज अण्णाभाऊ म्हणतात की तो उगवला. अण्णाभाऊंची आणि विठ्ठल उमपांची ही जी भेट आहे ती साधारणतः 1963 किंवा 64 या सालातील असावी. अण्णाभाऊ एक थोर साहित्यिक, विठ्ठल उमप हे देखील एक प्रसिद्ध शाहिरी लोककलाकार. दोघांनाही या भेटीमधून एकमेकांविषयीचा जिव्हाळा निर्माण झाला. एकमेकांविषयी त्यांची गट्टी जमली, मैत्री जमली. दोघेही एकमेकांना म्हणतात, आता आपण यापुढे आपण बोलत जाऊ, एकमेकांना भेटत जाऊ किंवा आपलेपणाने मन मोकळेपणाने जे काही आपल्या आयुष्यामधील असेल त्याविषयीच्या आपण गप्पा करत जाऊ. तर पुढच्या भागामध्ये असंच अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी भाग 2 मध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तर हा भाग तुम्हाला नक्की समजलाच असेल.
तर विद्यार्थ्यांनो, या उतार्यावर एका शब्दात उत्तरे येतील असे कमीत कमी 5 प्रश्न तयार करावेत आणि तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अण्णाभाऊंची भेट लेखक विठ्ठल उमप भाग 2 मध्ये.